नमस्कार. महालक्ष्मी ही धन, ऐश्वर्य, आनंद आणि समृद्धीची देवी मानली जाते. ज्या घरात तिची कृपा असते, तिथे कधीही दारिद्र्य राहत नाही, असे शास्त्र सांगते. पण लक्ष्मी माता खूप चंचल आहे. ती स्वच्छता, सदाचार आणि भक्ती असलेल्या घरातच टिकते. या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय अगदी सोपे, प्रभावी आणि कोणीही करू शकतील असे आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उपाय 1. शुक्रवार दिवा उपाय. शुक्रवार हा महालक्ष्मीचा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्तीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. असे मानले जाते की दिव्याचा प्रकाश घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि सकारात्मक शक्ती आकर्षित करतो. ज्या घरात नियमित दिवा लावला जातो त्या घरात शांतता, सुख आणि धनप्रवाह वाढतो, असे शास्त्रात सांगितले आहे. उदाहरण: अनेक भक्त सांगतात की हा उपाय केल्यावर घरातील तणाव कमी झाला आणि आर्थिक स्थिती हळूहळू सुधारणा दिसू लागली. उपाय 2. घर स्वच्छ ठेवण्याचा उपाय. महालक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात कचरा, अस्वच्छता किंवा अंधार असतो त्या ठिकाणी लक्ष्मी टिकत नाही, असे मानले जाते. म्हणून रोज घर स्वच्छ ठेवणे, विशेषतः मुख्य दरवाजा आणि देवघर स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. उदाहरण: सणाच्या दिवशी आपण घर साफ करतो आणि त्यानंतर घरात आनंदी वातावरण जाणवते. हेच लक्ष्मी आगमनाचे लक्षण मानले जाते. उपाय 3. अन्नाचा आदर करा. अन्न हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. अन्न वाया घालवणे किंवा अन्नाचा अपमान करणे हे लक्ष्मीला राग आणणारे मानले जाते. जितके आवश्यक आहे तितकेच अन्न घ्यावे आणि शक्य असल्यास भुकेलांना अन्नदान करावे. उदाहरण: एखादा गरजूंना जेवण दिल्यावर मनाला जो आनंद मिळतो तोच खरा लक्ष्मी प्रसाद मानला जातो. उपाय 4. कृतज्ञता व्यक्त करण्याचा उपाय. दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे आभार मानावेत. कृतज्ञ मन असलेल्या व्यक्तीकडे सुख आणि समृद्धी अधिक प्रमाणात आकर्षित होते, असे सांगितले जाते. उदाहरण: देवा, आजचा दिवस चांगला गेला यासाठी धन्यवाद, असे मनापासून म्हटल्याने मन शांत होते आणि सकारात्मक विचार वाढतात. उपाय 5. दरवाजाजवळ रांगोळी. मुख्य दरवाजाजवळ रांगोळी काढणे हे लक्ष्मी स्वागताचे प्रतीक मानले जाते. सुंदर, स्वच्छ आणि प्रकाशमान प्रवेशद्वार घरात सकारात्मक ऊर्जा आणते. उदाहरण: दिवाळीत आपण रांगोळी काढतो कारण त्या दिवशी लक्ष्मीचे आगमन होते, असे मानले जाते. उपाय 6. दान करण्याचा उपाय. कमाईतून थोडासा भाग दान करणे हे लक्ष्मी वाढवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. दान केल्याने अहंकार कमी होतो आणि पुण्य वाढते. उदाहरण: एखाद्या गरिबाला मदत केल्यावर आज देवाने माझ्याकडून काम करून घेतले, असे वाटते. हेच लक्ष्मीची कृपा आहे. उपाय 7. भांडण टाळा. ज्या घरात सतत भांडण, राग आणि तणाव असतो त्या घरात लक्ष्मी टिकत नाही, असे म्हटले जाते. म्हणून शक्य तितके शांतता आणि प्रेम राखावे. उदाहरण: घरात सर्वजण आनंदी असतील तर कमी पैशातही सुख जाणवते. हाच खरा समृद्धीचा अर्थ आहे. उपाय 8. सुगंध ठेवण्याचा उपाय. घरात सुवासिक वातावरण ठेवणे लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय मानले जाते. अगरबत्ती, फुले किंवा नैसर्गिक सुगंध घरातील नकारात्मकता कमी करतात. उदाहरण: मंदिरात गेल्यावर जो सुगंध आणि शांतता अनुभवतो तोच वातावरण घरात निर्माण करण्याचा हा उपाय आहे. उपाय 9. तिजोरी स्वच्छ ठेवणे. ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात ते ठिकाण स्वच्छ आणि नीटनेटके असणे खूप महत्त्वाचे आहे. अस्वच्छ किंवा अस्ताव्यस्त तिजोरीत लक्ष्मी टिकत नाही, असे मानले जाते. आठवड्यातून किमान एकदा तिजोरी साफ करून त्यात सुगंध किंवा हळद-कुंकू लावावे. उदाहरण: जसे आपण देवघर स्वच्छ ठेवतो तसेच पैशाचे ठिकाणही पवित्र मानले जाते. उपाय 10. तुटलेल्या वस्तू काढून टाका. घरात तुटलेला, खराब किंवा न वापरणाऱ्या वस्तू ठेवणे नकारात्मक ऊर्जा वाढवते, असे मानले जाते. महालक्ष्मीला स्वच्छ आणि व्यवस्थित घर प्रिय असते. उदाहरण: जुने फुटलेले भांडे, खराब इलेक्ट्रॉनिक्स काढून टाकल्यावर घर हलकं आणि शांत वाटतं.
मित्रांनो, महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी मोठा खर्च किंवा कठीण साधना आवश्यक नाही. स्वच्छता, श्रद्धा, सेवा, सकारात्मक मन यामुळेच घरात सुख, शांती आणि पैसा येतो. जर तुम्ही आई लक्ष्मीचे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा जय महालक्ष्मी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा. अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.